नमस्कार मित्रांनो, मी अमोल गर्जे। या ठिकाणी तुम्ही बघताय माझ्या मागे पूर्णपणे हे जे खेळे पडलेले आहेत हे विराज कंपनीच्या गाडीतून पडलेले आहेत। आता 10 मिनिटं आधी मी एक व्हिडिओ बनवला आणि माझ्या व्हॉट्सअपवरती मी एक स्टेटस ठेवला की या ठिकाणी चौकामध्ये हे मोठे मोठे जे खेळे पडलेले आहेत, कॅमेरामॅन पुढे या, हे जे खेळे पडलेले आहेत या खेळामुळे हे बघा, हे जे एवढे मोठे मोठे हे जे खेळे पडलेले आहेत ना, हे बघा, हा माणूस आहे विराज कंपनीचा, हे बघा, बरोबर आहे। या ठिकाणी मी फक्त एक स्टेटस ठेवला, माझा स्टेटस ठेवून 10 ते 12 मिनिटं झाले असेल। कॅमेरामॅन पुढे या, मी स्टेटस टाकल्याच्यानंतर माझा स्टेटस शेकडो लोक बघतात, कोणीतरी बघितला आणि या कंपनीच्या प्रशासनाला सांगितलं की या ठिकाणी खेळे पडलेले आहेत। अमोल गर्जेने स्टेटस टाकला आणि या ठिकाणी अक्षरशः विराज कंपनीचे कर्मचारी येऊन हे जे पडलेले खिळे आहेत हे साफसफाई करत आहेत। म्हणजे आधी लोकांची नुकसान करायची, बरोबर आहे, मग कुठल्या तरी कार्यकर्त्याने स्टेटस टाकल्याच्यानंतर या ठिकाणी यायचं, हा संपूर्ण जो प्रकार आहे ना मित्रांनो, हा शासनाच्या कॅमेऱ्यामध्ये पूर्णपणे कैद होतोय, बरोबर आहे। आम्ही या ठिकाणी आलो, व्हिडिओ बनवला, व्हिडिओ अपलोड व्हायच्या पहिले एक स्टेटस टाकला, त्या स्टेटसच्या नंतर अक्षरशः हे जे कंपनीचं प्रशासन आहे, कंपनीचे कर्मचारी या ठिकाणी येऊन झाडू मारत आहेत। कॅमेरामॅन पुढे, आपण प्रतिक्रिया घेऊ। भाऊ काय सांगतील, हे कसं झालेलं अचानक? तुम्ही म्हणून साफसफाई करताय, माणसं आले काय करतात, खूप सुट्टी झाल्या म्हणून काय झालंय बघायला। ओके। बरं, या ठिकाणी जे आलेले आहेत विराज कंपनीचे बॉडीगार्ड, त्यांचं असं म्हणणं आहे की माणसं आले, आम्हाला कॉल आला म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। बघताय हे एवढे खिळे जमा झालेले आहेत। असो, विराज कंपनीच्या गाडीतून पडलेले हे खिळे, बरोबर आहे, हा शहरातला सर्वात मोठा चौक आहे। या ठिकाणी रहदारी खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, पण हे पडलेले खिळे कितीतरी बाईकस्वार, कितीतरी 4 व्हीलर या रस्त्यावरून गेलेले आहेत। आर्थिक नुकसान हे बाईकस्वारांचं किंवा 4 व्हीलर चालकांचं झालेलं आहे। पण ह्या कंपनीच्या प्रशासनाला मला एकच गोष्ट सांगायची आहे आणि बोईसर पोलिसांना की हे एवढे मोठे मोठे खिळे जर रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जर नागरिकांच्या टायरमध्ये जर घुसणार असेल तर किती नुकसान होणार आहे। ह्या विराज कंपनीची मक्तेशाही या परिसरामध्ये पूर्णपणे सुरू आहे, पण याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही। माझी प्रशासनाला विनंती आहे की असे हे खिळे भविष्यात तरी रस्त्यावर पडू नये, म्हणून ह्या कंपनीवरती एक नोटीस द्यावी कंपनीला, किंवा कंपनीला पूर्णपणे सूचना द्याव्या, जेणेकरून रस्त्यावरती चालणाऱ्या बाईकस्वारांचं किंवा कार चालकांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं नाही पाहिजे। असो, आमचा एक स्टेटसची दखल घेत कंपनीने हे खिळे साफ करायची सुरुवात केली। धन्यवाद।